नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी या अंतर्गत 850 पेक्षा जास्त जागांसाठी नवीन पदभरती आलेली मित्रांनो. परमनंट मध्ये तुम्हाला जॉब भेटणार आहे मित्रांनो. या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. ही पदभरती असणार आहे 4थी पास, 7वी पास किंवा 10वी पास वरती. अतिशय महत्त्वाची पदभरती असणार आहे मित्रांनो. सर्वांसाठी संधी असणार आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागांचा समावेश आहे. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, संपूर्ण जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली मित्रांनो. कालच जाहिरात प्रसिद्ध झालेली मित्रांनो, 31/12/2024 रोजी. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गट क आणि गट ड या संवर्गातील पदं भरली जाणार आहेत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही 4थी पास, 7वी पास किंवा 10वी पास असेल तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे मित्रांनो. तर बघा, कालच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात देखील झालेली आहे 31/12/2024 पासून ते 30/1/2025 पर्यंत. ठीक आहे, या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. जर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज व्यवस्थित न चुकता भरून घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक सेपरेट नंबर देतोय, त्यावरती तुम्ही मेसेज करून व्हॉट्सअपवरती तुम्हाला डॉक्युमेंट पाठवले जातील. ते व्हॉट्सअपवरती डॉक्युमेंट पाठवायचे आणि त्यानंतर न चुकता तुम्हाला व्यवस्थित घर बसल्या ऑनलाईन अर्ज देखील भरून दिला जाईल मित्रांनो. तर बघा, त्यासाठी हा नंबर देतोय 7057 49 44 93. या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. कृषी विद्यापीठ जे रावरीमध्ये भरती आलेली त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट सेंड करायला सांगितले जातील. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजून सांगितली जाईल मित्रांनो. जर घर बसल्या भरून घ्यायचं असेल तर तुम्ही यावरती संपर्क करू शकता. पुढे बघा, आपल्याला दिनांक वगैरे दिलेले, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली मित्रांनो. त्याच सोबत तुम्हाला वेळोवेळी सर्व जे अपडेट आहे या वेबसाईटवरती दिले जातील. ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. तर चला आता सर्व पदांविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो. सर्व जे पद असणार आहे, पदसंख्या असणार आहे, आरक्षणानुसार कुठं किती जागा उपलब्ध आहेत याबद्दल माहिती जाणून घेऊया. गट क संवर्गातील एकूण 441 पदांचा समावेश आहे मित्रांनो. आता हे 441 सर्व पद गट क संवर्गातील असणार आहे. यातील जर म्हटलं तर पहिल्या पदाचं नाव आहे वरिष्ठ लिपिक. या वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 21 पद आहेत यापैकी. ठीक आहे, आणि यामध्ये जर विचार केला तर इथं पेमेंट किती असणार आहे? स्टार्टिंग पेमेंट म्हटलेलं आहे 25,500 ते 81,100. म्हणजेच तुमचे इतर महागाई भत्ते, इतर देय भत्ते यांचा सर्व समावेश करून तुमचं स्टार्टिंग पेमेंट 32,000 किंवा 30,000 प्लस असणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे पद असणार आहे वरिष्ठ लिपिक. याच्यासाठी कोणत्या पदासाठी आपल्याला प्रत्येक पदासाठी कुठं किती जागा आहे आरक्षणानुसार आणि कॅटेगरीनुसार संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. तर इथे तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा संपूर्ण जाहिरात आपल्या वायबीडी अकॅडमी नावाच्या टेलिग्रामवरती टाकून देतोय, तिथून तुम्ही जाणून घेऊ शकता. सर्व पदांची नावं दिलेली आहेत आणि त्यानंतर पुढे आपल्याला कॅटेगरीची नावे, त्यानंतर आरक्षणानुसार त्या कॅटेगरीसाठी कुठं किती जागा आहेत त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. एकूण 21 पदांचा समावेश आहे वरिष्ठ लिपिक या पदासाठी. ठीक आहे, चला पुढील 2 नंबरचं पद आहे मित्रांनो गट क संवर्गातील. याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला किती पद उपलब्ध आहे? 3 पद. हे लघु टंक लेखकचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे, स्टेनो टायपिस्टचं पद आहे मित्रांनो. तर याच्यासाठी जर म्हटलं तर फक्त 3च जागा उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, चला पुढे पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आपल्याला इथं जे लिपिक नीट अंकलेखकचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यासाठी 40 जागा आहेत मित्रांनो. पुढे आपण शैक्षणिक पात्रता देखील जाणून घेणार आहोत. कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे हे देखील जाणून घेणार आहोत. वयाची अट आणि बाकीची इतर माहिती ही देखील आपण सर्व जाणून घेणार आहोत. याच्यासाठी स्टार्टिंग पेमेंट आणि एंडिंग पेमेंट इथं आपल्याला दिलेलं आहे. हे बेसिक पेमेंट आहे मित्रांनो. बेसिक पेमेंट मध्ये इतर देय भत्ते, इतर जे महागाई भत्ते यांचा देखील समावेश असतो मित्रांनो. आणि त्याच्यामुळे आपलं जे स्टार्टिंग पेमेंट आहे प्रत्येक याच्यामध्ये जास्त असतं मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे, आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. टोटल 40 पद आहे, यांची देखील माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. चला पुढे पुढे बघा, पुढे आपल्याला 4 नंबरचं पद दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, इथं आपल्याला ग्रंथालय म्हणून हे पद असणार आहे मित्रांनो. आता इथं आपल्याला 3 पदसंख्या उपलब्ध आहे. स्टार्टिंग पेमेंट आणि त्याचसोबत आपल्याला कॅटेगरीनुसार जागा, आरक्षणानुसार जागा हे सर्व काही इथं दिलेलं आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. पुढे जर म्हटलं तर आपल्याला हे जे ग्रंथालयाचं दुसरं सहाय्यकचं पद बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. 2 पदसंख्या उपलब्ध आहे. इथं आपल्याला कोणकोणत्या याच्यासाठी कुठं जागा आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, इथं जी की तुम्ही स्क्रीनवरती जाणून घेऊ शकता. पुढे जर म्हटलं तर आपल्याला कृषी सहाय्यक हे जे पद असणार आहे मित्रांनो, 45 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. स्टार्टिंग पेमेंट आणि एंडिंग पेमेंट तुम्हाला इथे दिलेले आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आरक्षणानुसार आणि त्यासोबत इथं आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता.
त्यानंतर चला पुढे पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा, पुढे आपल्याला दुसरं अजून एक पद बघण्यासाठी भेटतं पर्यवेक्षकचं. ठीक आहे, पशुधन पर्यवेक्षकचं 2 जागा उपलब्ध आहेत आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर या कॅटेगरीसाठी एक जागा आहे आणि दुसरी जर म्हटलं तर बघा, इथे टोटल आपल्याला या कॅटेगरीसाठी एक जागा आहे. ठीक आहे, जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला दुसरं 8 नंबरचं पद बघण्यासाठी भेटत आहे कृषी संशोधन सहाय्यक हे पद असणार आहे मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला पेमेंट चांगलं असणार आहे. 62 जागा उपलब्ध आहेत आणि याच्यासाठी जर म्हटलं तर 35,400 आपलं बेसिक पेमेंट आहे, म्हणजे स्टार्टिंग पेमेंटच 40+ हजार असणार आहे मित्रांनो. आणि हे पेमेंट आरामशीर 1.5 लाखापेक्षा जास्त जाणार आहे. ठीक आहे, आता याच्यासाठी आपल्याला प्रत्येक कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार कुठं किती जागा आहे याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. 9 नंबरचं पद असणार आहे आपल्याला सहाय्यक संगणकचं पद असणार आहे मित्रांनो. एकच पद संख्या उपलब्ध आहे आणि जी की एसी कॅटेगरीची आहे मित्रांनो आणि ती पण आपल्याला खुला ओपन सर्वसाधारणसाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आपल्याला पुढील पद कोणतं दिलेलं आहे 10 नंबरचं आपल्याला आरेखक पद दिलेलं आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर 2 जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत, आरक्षणानुसार इथं जागा दिलेल्या आहेत. तर या कॅटेगरीची एक जागा आहे आणि या कॅटेगरीची एक जागा आहे सर्वसाधारणसाठी. ठीक आहे, जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. पुढे बघा पुढे आपल्याला अनुरेखक पद आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यासाठी 4 जागा उपलब्ध आहेत. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी या जागा आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला वरिष्ठ यांत्रिक पद आहे मित्रांनो. याच्यासाठी जर म्हटलं तर 2 जागा उपलब्ध आहेत आणि पुढे जर म्हटलं तर या कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. पुढे आपल्याला बघा तांत्रिक सहाय्यक पद आहे मित्रांनो. याच्यासाठी एक जागा उपलब्ध आहे आणि ही एक जागा विजा अ साठी आहे मित्रांनो. ठीक आहे, विजे ए साठी. त्यानंतर पुढे बघा पुढील आपल्याला 14 नंबरचं पद दिलेलं आहे यांत्रिकचं प्रक्षेपत्र यांत्रिकचं 2 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. पेमेंट वगैरे तुम्हाला इथं दिलेले आणि त्यासोबत इथं कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार इथं जागा दिलेल्या आहेत. पुढे जर म्हटलं तर आपल्याला फिटरचं पद आहे मित्रांनो. फिटरसाठी जर म्हटलं तर 2 जागा उपलब्ध आहे. याची देखील माहिती दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला ओतिरी. ठीक आहे, या पदासाठी इथे 2 जागा उपलब्ध आहेत. पेमेंट वगैरे दिले आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आरक्षणानुसार इथं खाली दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला चालकचं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी देखील 2 जागा उपलब्ध आहेत. पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं तारतंत्रीचं पद आहे मित्रांनो, वायरमॅनचं पद आहे मित्रांनो. तर याच्यासाठी देखील 8 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. कॅटेगरीनुसार जागा तुम्ही इथं स्क्रीनवरती बघून घेऊ शकता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला मिश्रकचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यासाठी एकच जागा उपलब्ध आहे जी की विजे ए या कॅटेगरीसाठी मित्रांनो सर्वसाधारणसाठी. पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा फोटोग्राफरचं पद आहे मित्रांनो. 3 जागा उपलब्ध आहे. कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. पुढे जर म्हटलं तर आपल्याला सहाय्यक सुरक्षा अधिकारीचं पद आहे मित्रांनो. 2 जागा उपलब्ध आहे. कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे बघा नळ कारागीरचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे, प्लंबरचं पद आहे म्हणजे आणि त्यासाठी 2 जागा उपलब्ध आहे. याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे कोणत्या कॅटेगरीसाठी या जागा आहेत. पुढे जर म्हटलं तर आपल्याला मिस्त्रीचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे, सिव्हिलचं. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला 4 जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. याच्याबद्दल देखील तुम्हाला इथं खाली माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा आपल्याला जुळवणीकारचं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी एकच जागा उपलब्ध आहे जी की एससी कॅटेगरीसाठी आहे आणि एकच जागा उपलब्ध आहे सर्वसाधारणसाठी. पुढे जर म्हटलं तर आपल्याला वीजतंत्रीचं पद आहे मित्रांनो. इलेक्ट्रिशियनचं पद आहे मित्रांनो. तर याच्यासाठी 3 जागा उपलब्ध आहे. कॅटेगरीनुसार इथे एक जागा आहे, इथे एक जागा आहे आणि इथे एक जागा आहे जी की तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर पुढे बघा पुढे जर विचार केला तर पुढील ड्रायव्हरचं पद आहे आपल्याला वाहन चालकचं. याच्यासाठी 14 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. याच्यासाठी पेमेंट वगैरे आणि बाकीची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा कृषी यंत्र चालकचं पद आहे मित्रांनो. 6 जागा उपलब्ध आहे आणि बाकीची इतर माहिती संपूर्ण इथे दिलेली आहे कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे. ठीक आहे, हे सर्व तुम्ही बघून घ्या. पुढे आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. पुढे आपल्याला संगणक चालकचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यासाठी एक जागा उपलब्ध आहे आणि ही एसी कॅटेगरीसाठी उपलब्ध आहे. इथे एसी कॅटेगरीच्या थोड्या जास्त जागा दिसत आहेत मित्रांनो. नंतर बघा इथून खाली जर म्हटलं तर आता गट ड वर्गातील एकूण 546 जागांसाठी ही पद भरती आहे मित्रांनो. आता इथून मागे जे आपण बघितली गट क वर्गातील पद होती मित्रांनो. ठीक आहे, आणि इथून खाली जे असणार आहे गट ड वर्गातील पद असणार आहेत मित्रांनो. यातील हे जे पहिलं पद असणार आहे ठीक आहे प्रयोगशाळा परिचर याच्यासाठी 7 जागा आहेत मित्रांनो. पेमेंट वगैरे तुम्हाला कसं दिलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल माहिती दिली आहे. आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल देखील तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती आलेली मित्रांनो. खूप वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे मित्रांनो. जे गट ड वर्गाचे पद आहेत मित्रांनो याच्यासाठीच एकूण
28 वेगवेगळ्या पदांसाठी ही पद भरती आहे मित्रांनो. 250 पेक्षा जास्त जागांसाठी इथं आपल्याला पदांचा समावेश असणार आहे. आणि इथून खाली आपण गट क च बघत आहोत मित्रांनो. ठीक आहे, सॉरी, गट क च वरती बघितलं आणि गट ड च आता इथून खाली आपण बघत आहोत. ठीक आहे, त्यातील 2 नंबरचं पद असणार आहे मित्रांनो. इथं आपल्याला ग्रंथालय परिचर म्हणून याच्यासाठी 3 जागा उपलब्ध आहेत मित्रांनो. याच्याबद्दल तुम्हाला पेमेंट वगैरे, त्यासोबत कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे गणकचं आपल्याला पद असणार आहे मित्रांनो, काउंटरचं. याच्यासाठी 24 जागा आहेत मित्रांनो. एकूण जर म्हटलं तर 24 जागा, कॅटेगरीनुसार जागा, पेमेंट किती असणार आहे, त्यासोबत आपल्याला आरक्षणानुसार जागा, सर्व काही तुम्हाला दिसत असं स्क्रीनवरती. पुढे आपल्याला गवंडीचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे, गवंडीसाठी जर म्हटलं तर आपल्याला एकूण 2 जागा आहे आणि पेमेंट वगैरे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर आपल्याला माळीचं पद आहे मित्रांनो. माळी या पदासाठी 23 जागा आहेत आणि 23 जागांसाठी आरक्षणानुसार, कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. पुढे जर म्हटलं तर सुरक्षा रक्षक म्हणजेच आपल्याला सिक्युरिटी गार्डचं पद आहे मित्रांनो. 6 जागा आहेत आणि याच्यानुसार जागा कुठं किती आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, पुढे बघा, पुढे आपल्याला इथं प्रयोगशाळा सेवक किंवा नोकर किंवा पाल हे पदे मित्रांनो, कोणतंही नाव तुम्ही वापरू शकता. 2 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एससी कॅटेगरी आणि विजेएच या कॅटेगरीसाठी या 2 जागा आहेत सर्वसाधारणसाठी. तुम्ही इथून मागे ज्या 1-2 जागा आहे तिथं नोटीस केलं असेल, त्या जागा एससी किंवा विजेए साठी तुम्हाला जास्त बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर पिओन म्हणजे शिपाई या पदासाठी इथं जागा आहेत मित्रांनो. 60 जागा आहेत आणि या 60 जागांसाठी कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे याच्याबद्दल तुम्हाला स्क्रीनवरती इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. त्यानंतर पुढील आपल्याला 9 नंबरचं पद दिलेलं आहे, पहारेकरी वॉचमॅनचं पद असणार आहे. 54 जागा असणार आहेत मित्रांनो. इथे जर विचार केला तर इथे आपल्याला कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत. तर टोटल इथे जरी म्हटलं तर इथे एससी कॅटेगरीसाठी थोड्या जास्त जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर आरक्षणानुसार इथं आपल्याला किती कुठं जागा याच्याबद्दल माहिती दिलेली मित्रांनो. आणि इथं जर विचार केला तर थोडं प्रत्येक याच्यामध्ये एससी कॅटेगरीसाठी थोड्या जास्त जागा आपल्याला इथं या जाहिरातीमध्ये बघण्यासाठी भेटलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगली संधी असणार आहे. बघा, पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे मजूरचं पद आहे मित्रांनो. इथं सर्वात जास्त जागा आहे, 365 जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे, आणि याच्यासाठी पेमेंट एवढं असणार आहे, स्टार्टिंग पेमेंट 20,000च्या आसपास असणार आहे आणि हे पेमेंट तुमचं 50, 60 किंवा 70,000पर्यंत आरामशीर जाणार मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यासाठी जर म्हटलं तर प्रत्येक कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत, आरक्षणानुसार इथं जागा दिलेल्या आहेत. इथं देखील एससी कॅटेगरीसाठी बघा 29 जागा, 39 जागा इथं बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. जागांचा इथं भरपूर इथं समावेश आहे मित्रांनो. आणि ओपन साठी देखील इथं भरपूर जागा आहेत आणि इतर कॅटेगरीसाठी देखील भरपूर जागांचा समावेश आहे मित्रांनो. याचा तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. ठीक आहे, चला पुढे. पुढे बघा, पुढे एकूण इथं पद संपलेले आहेत मित्रांनो. इथे ग्रुप डी, ठीक आहे, ग्रुप ड ची पदं जर म्हटले तर एकूण आपल्याला 10 पदांचा समावेश आहे आणि ग्रुप क या पदासाठी जर म्हटलं तर एकूण 28 पदांचा समावेश आहे मित्रांनो. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला ही पद भरती बघण्यासाठी भेटलेली मित्रांनो. आता तुम्हाला ही माहिती समजून आली. आता पुढे जेवढे पण आपले महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूयात मित्रांनो. बघा, पुढे आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. आता पदाचे नाव, शैक्षणिक अर्थ किंवा अनुभव काय पाहिजे आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे प्रत्येक पदानुसार. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप आणि त्या परीक्षेसाठी किती गुण असणार आहे त्याच्याबद्दल माहिती, आणि काही आपल्याला व्यावसायिक चाचणी वगैरे असेल किंवा परीक्षेचा टायमिंग वगैरे असेल त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर यामध्ये बघा, आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे वरिष्ठ लिपिक. याच्यासाठी कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे पदवी असेल मान्यता प्राप्त विद्यापीठाची, जरी तुम्ही TY कंप्लीट केलेला असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकतात. परंतु तुमच्याकडे किमान मराठी 30 टायपिंग असणं गरजेचं असणार आहे किंवा इंग्लिश आपल्याला 40 टायपिंग असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, मराठी 30 किंवा इंग्लिश 40 टायपिंग तुमची झालेली असणं गरजेचं असणार आहे. दोन्हीपैकी कोणती एक जरी असेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात. पुढे आपल्याला परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे आणि हा अभ्यासक्रम जवळपास सर्व पदांसाठी सारखाच आहे. काही यांच्यासाठी जर म्हटलं तर टेक्निकल सब्जेक्ट आहेत मित्रांनो, तांत्रिक आहेत, आणि काही यांच्यासाठी तांत्रिक सब्जेक्ट नाहीये, टेक्निकल सब्जेक्ट नाहीये. आता टेक्निकल मध्ये फक्त आपल्याला काय आहे, थोडे एक्स्ट्रा प्रश्न विचारले जातात त्या सब्जेक्ट वरती. बाकी जे 4 कॉमन विषय आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे, तर हे जे 4 विषय आहेत जवळपास सर्व पदांसाठी आहे. सर्व म्हणजे सर्वच पदांसाठी याच्यावरती प्रश्न विचारले जातीलच, परंतु फक्त काही पदांसाठी अजून 5 नंबरचा सब्जेक्ट आहे. तर तांत्रिक म्हणजेच जे पद असतं त्या पदाच्या संदर्भात तुम्हाला माहिती विचारली जाते. जो तुमचा कोर्स झालेला असतो त्या कोर्सच्या रिलेटेड तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. हा 5 नंबरचा सब्जेक्ट आहे. बहुतेक पदांसाठी हा 5 नंबरचा सब्जेक्ट नाहीये, काही यांच्यासाठी 5 नंबरचा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर 4 कॉमन जे विषय आहेत, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी किंवा आपल्याला
तुम्हाला यामध्ये बुद्धिमत्ता झालं, सामान्य ज्ञान झालं, तर या विषयांसाठी आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत. त्या नोट्स विषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देऊन देतो. त्यानंतर लगेच पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर बघा मित्रांनो, टॉपिकनुसार जे आपल्याला सर्व हे जे विषय आहेत, कारण आपले हे देखील पेपर टीसीएस IBPS पॅटर्ननुसार होणार आहे. त्यानुसार आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत अगदी कमी किमतीमध्ये. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त ₹149. यामध्ये तुम्हाला मराठी टॉपिकनुसार भेटणार आहे, इंग्रजी टॉपिकनुसार भेटणार आहे, जीके मध्ये तुम्हाला IMP प्रश्न भेटणार आहेत मित्रांनो. त्यासोबत जीके मध्ये तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचं करंट अफेअर देखील दिलं जाणार आहे मित्रांनो, डे वाईज डे. ठीक आहे, संपूर्ण करंट अफेअर भेटणार आहे. त्यासोबत बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता रिझनिंग देखील तुम्हाला टॉपिकनुसार आपण देत आहोत. गणितावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीयेत, परंतु तुम्हाला मॅथ देखील दिले जाईल. गणितावरती सुद्धा तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. म्हणजे या 4 ते 5 विषयांच्या नोट्सची किंमत आपण ठेवलेली फक्त ₹149. यामध्ये हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये WhatsAppवरती उपलब्ध करून दिलं जाईल. याच्यासाठी तुम्हाला काय काय भेटणार आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी वगैरे. त्यासोबत आपल्याला हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा नंबर देतोय 91 39 64 31 99. ठीक आहे, नंबर नोट करून घ्या मित्रांनो, 91 39 64 31 99. या नंबरवरती फोन पे, गुगल पे कोणत्याही माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता आणि याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता पेमेंटसाठी. आणि जो व्हॉट्सअप आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो. याच नंबरवरती पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यानंतर हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवलं जाईल मित्रांनो, अगदी कमी किमतीमध्ये. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे या सर्व पदांसाठी, या नवीन पदभरतीसाठी. ठीक आहे, तर चला पुढे आपण कंटिन्यू करत आहोत आपल्या या व्हिडिओला. तर बघा, परीक्षेचं स्वरूप दिलंय. प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहे. 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील 200 गुणांसाठी आणि हे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी 2 तासाचा वेळ असणार आहे. प्रत्येक याच्यासाठी थोडा टायमिंग वगैरे कमी जास्त होऊ शकतो, कारण याच्यामध्ये जर म्हटलं तर इथे खाली आपल्याला जे पद आहे याच्यासाठी 60च प्रश्न विचारले जातील आणि 80 गुणांची तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि टोटल जर म्हटलं तर 200 गुणांवरती तुमचं मेरिट लागणार आहे. याच्यासाठी व्यावसायिक चाचणी दिलेली मित्रांनो. बहुतेक पदांसाठी व्यावसायिक चाचणी नाहीये, फक्त 1-2 पदांसाठी व्यावसायिक चाचणी आपल्याला असणार आहे. जे पद असणार आहे हे पद असणार आहे लघुटंक लेखक. याच्यासाठी व्यावसायिक चाचणी असणार आहे, कारण स्टेनोचा ज्यांचा पण कोर्स झालेला असतो तेच हे पदासाठी अर्ज करू शकतात. त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे आणि त्यांची चाचणी देखील ती घेतली जाते मित्रांनो. ठीक आहे, तर चला पुढे जर म्हटलं तर या पदासाठी आपल्याला काय शैक्षणिक पात्रता दिलेली आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. जसे की 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत स्टेनोचा कोर्स 80 शब्द प्रति मिनिट किंवा 40 शब्द प्रति मिनिट एवढा असणं गरजेचं असणार आहे आणि इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, पुढे बघा, आपल्याला पुढे दिलेलं आहे लिपिक टंक लेखक. याच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता दिली आहे, संपूर्ण काय माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. आता आपण काय करूया, आता डायरेक्टली खालनं वरती येऊया. जी आपल्याला शैक्षणिक पात्रता जाणून घ्यायची. खाली खूपच महत्त्वाची पद आहेत. याच्यामध्ये बघा, खाली आपल्याला आता सर्वप्रथम गट ड संवर्गातील हे पद आहेत मित्रांनो. बघा, इथून गट ड संवर्ग झालेला आहे सुरू. पुढे आपण सर्व बघणार आहोत, काळजी करू नका. तर बघा, इथं आपल्याला 8 नंबरचं पद दिलंय, 9 नंबरचं आणि 10 नंबरचं. हे शिपाई पदासाठी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. 10वी पास वरती अर्ज करू शकतात. हेच 4 विषय असणार आहे, 100 प्रश्न, त्यासाठी 2 तासाचा वेळ असणार आहे. फक्त 10वी पास असेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात. इथे जर म्हटलं तर 7वी पास, त्यासोबत जर म्हटलं तर इथे 4थी पास. ठीक आहे, हे सर्व आपल्याला फक्त इथं 4थी जरी पास असेल तरी तुम्ही अर्ज करू शकतात. मजूर या पदासाठी, पहारेकरीसाठी 7वी पास आणि शिपाई या पदासाठी 10वी पास असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात. याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती इथं खाली दिलेली आहे. ठीक आहे, पुढे विचार केला तर आपण इथे बघा, प्रयोगशाळा सहाय्यकचं पद आहे किंवा सेवक नोकरचं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी देखील 10वी पास उत्तीर्ण असेल तरी देखील अर्ज करू शकता. हे आपल्याला स्वरूप असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला सुरक्षा रक्षकचं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी 7वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि माजी सैनिक असल्यास प्राधान्य. आता हे प्राधान्याचा कधी विचार केला जातो माहितीये का, कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. जसे की एससी कॅटेगरीचा एक विद्यार्थी आहे. ठीक आहे, एससी कॅटेगरीचा आता जेव्हा फायनल मेरिट लागतं, ठीक आहे, फायनल मेरिट लागतं, तर फायनल मेरिट 80 वरती क्लोज झाले. जसं काय 100 पैकी 80 वरती क्लोज झाले, तर 2 एकाच कॅटेगरीचे विद्यार्थी आहे. एक आहे माजी सैनिक, ठीक आहे, माजी सैनिक आहे आणि एक नॉर्मल विद्यार्थी आहे. तर दोन्हींना 80-80 मार्क मिळाले, तर तेव्हा विचार केला जाणार माजी सैनिकाचा. म्हणजे एका मार्कावरती माजी सैनिकाचा विचार केला जाईल, तेव्हा या प्राधान्याचा विचार केला जातो. अदरवाईज कोणत्या प्रकारचा विचार केला जात नाही. तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुमचं नक्कीच इथे सिलेक्शन होईल आणि हा विचार फक्त कॅटेगरीनुसार इथं विचार केला जाईल, कारण कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानुसार तुम्ही संपूर्ण माहिती इथं जाणून घेऊ शकता. अभ्यासक्रम वगैरे संपूर्ण इथं माहिती दिलेली ती जाणून घेऊ शकता. वरती माळी हे पद दिलेले मित्रांनो, त्याच्यासाठी त्या संबंधात आपल्याला पदवी उत्तीर्ण किंवा एखादा डिप्लोमा, एखादा छोटासा कोर्स झाला असेल तरी देखील अर्ज करू शकतात. गवंडी पद दिलंय, त्यानंतर गणक, त्यानंतर परिचार. यांच्यासाठी आपल्याला प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे,
पुढे जर म्हटलं तर इथे आपल्याला जे प्रयोगशाळा परिचयाचं पद आहे याच्यासाठी देखील फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. इतर कोणत्या प्रकारची शैक्षणिक पात्रता नाही पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, 10वी पास असेल तरी देखील अर्ज करू शकता. परीक्षेचं स्वरूप वगैरे दिलेलं आहे. आणि पुढे आपल्याला हे जे 2 नंबरचे मुद्दे दिलेले आहेत, तर त्या पदांसाठी त्या संदर्भात आपल्याकडे एखादं प्रमाणपत्र, एखादा आपण छोटासा कोर्स वगैरे केलेला असणं गरजेचं असणार आहे. त्याच्याबद्दल इथे तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. ठीक आहे. हे झाली आपली गट ड संवर्गातील पदे. आता पुन्हा गट क या संवर्गातील पदांविषयी आपले बाकीची जी पदं बाकी आहे त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. कारण या प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आपल्याला शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे. जसे की इथं आपल्याला ग्रंथशास्त्रातील आपल्याला पदवी असणं गरजेचं असणार आहे. या पदासाठी 10वी पास प्लस ग्रंथशास्त्रातील आपल्याकडे पदवी असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत टायपिंग देखील असणं गरजेचं असणार आहे. अभ्यासक्रम सारखाच आहे, फक्त थोडी आपल्याला वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. प्रत्येक पदासाठी तुम्ही इथं जाणून घेऊ शकता. जसं की इथं आपल्याला सहाय्यकचं पद आहे मित्रांनो, त्यानंतर कृषी सहाय्यकचं पद आहे. याच्यासाठी आपल्याला डिप्लोमा किंवा कृषी शास्त्रातील एखादी पदवी असणं गरजेचं असणार आहे. वेगवेगळ्या पदवींची नावे दिले, पदविकांची नावे दिले, म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमाची नावे दिलेत, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती जाणून घेऊ शकता. ठीक आहे. पुढे आपल्याला पशुधन पर्यवेक्षकचं पद आहे मित्रांनो, त्याच्यासाठी काय पाहिजे त्याच्याबद्दल देखील तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला कनिष्ठ संशोधन सहाय्यकचं पद आहे. याच्यासाठी जर म्हटलं तर संबंधित शाखेतील आपल्याला पदवी असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे 9 नंबरचं पद आहे मित्रांनो, सहाय्यकचं पद आहे संगणकसाठी. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळी कोणती पदवी येतील असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता. पुढे आपल्याला हे पद आहे मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला 10वी उत्तीर्ण प्लस त्या संदर्भात इथं पद आपल्याकडे एखादा कोर्स असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो, किंवा आपण थोडं त्याच्यामध्ये आपल्याकडे एखादं प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक पदासाठी खाली सेम आहे मित्रांनो, एखादी आपल्याकडे त्या संदर्भात प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक झालं. ठीक आहे. आपल्याला पुढे यांत्रिक पद आहे मित्रांनो, जोडणी पद आहे, त्यानंतर उतारीचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारे चालकचं पद आहे मित्रांनो. ठीक आहे. या संदर्भात आपल्याकडे या टाईपची सर्व शैक्षणिक पात्रता मागण्यात आलेली मित्रांनो. त्यानंतर तारतंत्रीचं पद आहे मित्रांनो, मिश्रकचं पद आहे मित्रांनो, पुढे फोटोग्राफरचं पद आहे. ठीक आहे. या प्रत्येक पदासाठी आपल्याला त्या संदर्भात पदवी किंवा प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे. ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर सहाय्यक रक्षक झालं सहाय्यक सुरक्षा अधिकारी झालं, त्यानंतर नळ कारागीर झालं, मिस्त्री झालं. ठीक आहे. त्यानंतर इथं जुळवणीकार झालं. ठीक आहे. या सर्व पदांसाठी तुम्हाला अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता दिली. वीजयंत्री झालं, त्यानंतर वाहन चालक झालं. पुढे आपल्याला 2 पदे राहिले, तिथं कृषी यंत्र चालक झालं, त्यानंतर संगणक चालक झालं. हे सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आपल्याकडे त्यांच्या संदर्भात प्रमाणपत्र किंवा 1 वर्षाचं NCVT व्यवसायाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे असं म्हटलेलं आहे. अभ्यासक्रम मात्र सारखाच आहे. ठीक आहे, बहुतेक पदांचा. तर या संदर्भात अशा प्रकारची इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. चला आता पुढे महत्वाचे अजून काय महत्वाचे मुद्दे राहिलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसे की वयोमर्यादा सर्वसाधारण, कमीत कमी सर्वसाधारणसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. यामध्ये आरक्षणाअंतर्गत येत असेल, यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी अजून आपल्याला 5 ते 10 वर्षाची सूट आहे, ते 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारची वेगवेगळी आपल्याला सूट देखील बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे अजून काय महत्वाचे मुद्दे असेल तर त्याच्यावरती चर्चा करूया. आता राहिलं ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याच्यावरती सेपरेट आपला व्हिडिओ येणार आहे, काळजी करू नका. पुढे जर म्हटलं तर परीक्षा शुल्क याच्याविषयी माहिती दिलेली मित्रांनो. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये. ठीक आहे. याच्यामध्ये काय बदलाव झालेला नाहीये मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर आपल्याला एक डेमो दिलेला आहे. हे सर्व आपण अर्ज भरताना त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा मित्रांनो. खाली अजून काही पदांसाठी आपल्याला दुसरा अर्जाचा डेमो दिलाय, त्या पदांसाठी तुम्ही त्या अर्जाद्वारे इथं अर्ज करू शकता. ठीक आहे. आपण संपूर्ण डेमो विषयी संपूर्ण माहिती पुढे सेपरेटली बघणार आहोत. तर अशा प्रकारे कृषी विद्यापीठामध्ये इथं रावरी इथे भरती आलेली मित्रांनो. तर या पदभरतीचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या. भरपूर पदांचा समावेश आहे. काही पद 4थी, 7वी, 10वी पास वरती देखील आहेत, त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.